अकोले येथील अगस्ती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लोककला सादर करून गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला। विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य, टिपरी नृत्य, झांज नृत्य, कथ्थक नृत्य मिरवणुकीत सादर करून अकोलेकरांची मनं जिंकली। या विद्यालयात दिवंगत बाह नाईकवाडी सर यांनी गणेशोत्सवास सुरुवात केली होती, तेव्हापासून आज तागायत ही परंपरा कायम आहे। दरम्यान या प्रसंगी जाणता राजा प्रतिष्ठान या मंडळाने देखील ढोल ताशांच्या तालावर गणरायाला निरोप दिला। मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून गणपती बाप्पाला निरोप दिला। नागरिकांनी रस्त्याच्या कडेने उभे राहून विद्यार्थ्यांना प्रतिसाद दिला। गणेश वंदना दरम्यान अकोले येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गणपती दान, निर्माल्य दान हा स्तुत्य उपक्रम राबवला। पर्यावरणाची काळजी घ्यावी यासाठी गेली 10 वर्षापासून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं हा उपक्रम राबवला जातो। या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाचे विद्यार्थी निर्माल्य गोळा करून त्यापासून खताची निर्मिती करतात, तर गणेश मूर्तीचे सोयीस्कररित्या पाण्याचे प्रदूषण न होता विसर्जन केलं जातं। जलप्रदूषणाला आळा बसावा म्हणून हा उपक्रम प्राधान्याने राबवला जातो। आज आम्ही हा जो उपक्रम राबवतोय गणेश मूर्ती आणि निर्माल्य दान हा आम्ही अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राबवतोय। लोक जे गणेश मूर्ती पाण्यात विसर्जन करतात नदीमध्ये, तर त्यामुळे नदीचं प्रदूषण होतंय। ते पाणी परत आपल्यालाच लागतंय। प्रदूषण झाल्यामुळं अनेक रोग पसरतायत। त्यामुळे आम्ही ते गणपती लोकांच्या कुठल्याही प्रकारच्या भावना दुखवल्या जाऊ नये अशा या पद्धतीने आरती वगैरे करून व्यवस्थित इथे आणून ठेवतोय आणि इथून आम्ही कॉलेजवरती असलेल्या तळ्यामध्ये त्या विसर्जन करणार आहोत। यातून लोकांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची पण आम्ही काळजी घेतोय आणि नदीचं प्रदूषण पण रोखतोय। अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी गेले 10 वर्षापासून हा गणपती दान आणि निर्माल्य दानचा कार्यक्रम राबवत आहे। यामधून सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पर्यावरणाचं रक्षण केलं जातं। सगळे गणपती विद्यार्थी दान घेतात आणि महाविद्यालयाच्या तळ्यामध्ये सगळ्या गणपतींचं विसर्जन केलं जातं। त्यामुळे नदीतील पाण्याचं प्रदूषण जे आहे ते टाळलं जातं। त्याचप्रमाणे निर्माल्य जे आहे ते निर्माल्य देखील गोळा केलं जातं आणि ह्या निर्माल्याचे गांडूळ खतासाठी, गांडूळ खत निर्मितीसाठी वापर केला जातो। त्यामुळे एक खत प्रकल्प जो आहे तोही चालवला जातो आणि पर्यावरणाचं जे आहे पर्यावरणाचं देखील रक्षण केलं जातं। त्याचप्रमाणे या अभियानामधून या राष्ट्रीय सेवा योजनेचे जे विद्यार्थी आहेत ते कन्यारत्न वाचवा अभियानाचा देखील संदेश देतात। त्याचप्रमाणे पाणी बचाव किंवा पाणी वाचवा हा देखील संदेश या अभियानातून विद्यार्थी देत असतात आणि आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हिरिरीनं या सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात। गेले 10 वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवतो। सालाबादप्रमाणे अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले राष्ट्रीय सेवा योजनेत जे शिबिर आहे आमचं ते आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी विद्यार्थी येतो आणि या नदीमध्ये जे गणपती विसर्जन करतात भाविक भक्त ते आम्ही काढून आमच्या कॉलेजमध्ये जे तलाव आहे त्या तलावामध्ये विसर्जन करत असतो। कारण नदीमध्ये जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत गणपती राहतात, परंतु जर पाणी जर संपलं तर ते गणपती त्या ठिकाणी तसे ओसाड पडतात आणि मग गणेशाचा अपमान होऊ नये म्हणून यासाठी आमचे जे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहेत ते गणपती इथून काढतात आणि तिथे तलावात नेऊन टाकतात, जेणेकरून गणपतीचाही अपमान नको आणि ज्या भाविक भक्तांनी या ठिकाणी जे गणपती आणून विसर्जन केलं आहे त्यांचाही अपमान नको यासाठी आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रत्येक वर्षी जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी नदीवरती येतात, गणपती चांगल्या प्रकारे काढतात आणि तलावामध्ये विसर्जन करतात। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी लेक वाचवा, स्त्री भ्रूण हत्या रोखा असा संदेशही नागरिकांना दिला। उत्साहपूर्ण वातावरणात अकोले शहरासह तालुक्यात गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला। C24 ताससाठी प्रतिनिधी गणेश आवारीसह कॅमेरामॅन सचिन खरात, अकोले।